आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. खरं तर सावित्रीबाई फुले जयंती आम्हा सगळ्या महिलांसाठी आणि मुलींसाठी एक उत्सव आहे असं मी म्हणेल. नवीन वर्षाचा पहिला सण आम्हा महिलांसाठी. कारण शिक्षणाची दारे आपल्यासाठी ज्या मातेनं खुली केली ती माता म्हणजे आमची सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले हे फक्त नाव नाहीये, तर सावित्रीबाई फुले म्हणजे मुलींसाठी अंधारमय वाट उजेडमय करणारी एक दिव्य ज्योती. तिचं नाव काय आहे? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले जर नसत्या तर मला वाटत नाही की आपण कोणीही इथे असतो. आपण चूल आणि मूल इथपर्यंत सीमित राहिलो असतो. आज आपण कुठेतरी घरात काम करत राहिलो असतो. आणि आज कोणत्याही क्षेत्रात म्हणजे ती डॉक्टर असो, शिक्षिका असो, पायलट असो, कोणत्याही क्षेत्रात महिला राहिली नसती. महिला कुठे असते? घरात राहिली असते. पण या महान मातेनं आपल्यासाठी शिक्षणाची दारे उघडे केली. स्वतः दगड, चिखल, माती अंगावर झेलून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दाखविला. अशा सावित्रीबाईंची आज काय आहे? जयंती आहे. बघा, सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी जे कार्य केलं आहे ते शब्दातही मानता येणार नाही. एक दिवस काय, कितीही दिवस पुरणार नाही. अशा सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे. त्यांचं महात्मा फुलेंशी लग्न झालं अगदी वयाच्या 9व्या वर्षी. त्यांना तेव्हा वाचता लिहिता काही येत नव्हतं. पण लग्न झाल्यानंतर महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला शिकवलं. का? कारण त्यांनी पाहिलं समाजामध्ये महिला फार अबला आहे, त्यांच्यावर अत्याचार होत आहे, त्यांच्यावर म्हणजे अत्याचार होत आहे. म्हणून त्यांना ज्ञानाच्या प्रवाहात आणलं पाहिजे, त्यांना सबला केलं पाहिजे असं ज्योतिबा फुले यांनी विचार केला. आणि त्यांनी काय केलं? आपल्या पत्नीला शिकवलं आणि मग या दोघांनी मिळून मुलींना शिकवलं. आणि पुणे येथे भिडेवाड्यात त्यांनी काय केली? मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यावेळेस असं होतं, जर नवरा मेला तर त्या बाईला जगण्याचा अधिकार नव्हता. नवरा मेला तर बाईनी जगायचं नाही. मग काय करायचं? नवऱ्याच्या जळत्या प्रेतावर या बाईला काय करायचे? ढकलून द्यायचे. सतीचा, त्याला काय म्हणायचं? सतीचा ढकलून द्यायचे आणि केशोत्तर करायचे. म्हणजे त्या बाईचं पूर्ण टक्कल करायचे. टक्कल समजतं ना? पूर्ण केस करायचे. इतके भयानक अत्याचार त्यावेळी महिलांवर होत होते. मग हे कोणी पाहिलं? ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पाहिलं. त्यांना हे कुठेतरी खटकलं की ह्या प्रथा, ह्या रूढी परंपरा बंद झाल्या पाहिजे. आणि या रूढी परंपरा बंद करण्यासाठी एकच मार्ग आहे. त्यांनी हे जाणलं कधी? त्या काळी. तो मार्ग म्हणजे शिक्षण. मुलगी जर आपल्या पायावर उभी राहिली तर ती सबला होते. ती अबला राहत नाही. ती आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. हे कोणी जाणलं त्यावेळेस? ज्योतिबा फुले यांनी. आणि त्यांनी आपल्या बायकोला शिकवून दोघांनी मिळून आपल्या प्रत्येक मुलीला शिक्षणाचं दार उघडं केलं. या कार्याविषयी जेवढं बोलावं तेवढंच कमी आहे. अशा या सावित्रीबाई फुले यांना मी विनम्र अभिवादन करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.